आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। जुनी धामणी सांडपाणी योजनेवरील साहित्य चोरणारी टोळी गजाआड। सांगली ग्रामीण पोलिसांची अवघ्या 24 तासात धडक कारवाई। 65,000चा मुद्देमाल जप्त। आमचे सांगली प्रतिनिधी मुकुंद मोहिते कळवतात की मिरज तालुक्यातील जुनी धामणी येथे सुरू असलेल्या शासकीय सांडपाणी व्यवस्थापन बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणाहून पाण्याची मोटर, पाईप व लोखंडी सळ्या चोरून नेणाऱ्या दोघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासात ताब्यात घेतले। पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे शासकीय प्रकल्पावरील साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे। अक्षय अनिल कोळी वय 30 आणि अनिल मारुती कोळी वय 43 दोघे राहणार ग्रामपंचायतीजवळ जुनी धामणी, तालुका मिरज, जिल्हा सांगली अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत। जुनी धामणी येथील संजीवनी फार्म हाऊसच्या पाठीमागे शासकीय सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम सुरू आहे। या प्रकल्पाच्या ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी मोटार, पाईप तसेच लोखंडी सळ्या ठेवण्यात आल्या होत्या। दिनांक 27 जुलै रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी प्रवेश करून पाणी उपसा करण्याची मोटार, 2 फोल्डिंग पाईप आणि लोखंडी सळ्यांचा बंडल असं साहित्य चोरून नेले। याबाबत प्रांजल संजय वाठारकर वय 34 राहणार मंत्री कॉलनी, उरुण ईश्वरपूर, तालुका वाळवा यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। गुप्त माहितीने आरोपी जाळ्यात। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत आणि पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तातडीने तपासाची सूचना दिल्या। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार अभिजित पाटील आणि शेखर पवार यांनी चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली। चोरीचा माल विक्री करण्यासाठी संशयित आरोप सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली येथील अधिसागर भवन परिसरात थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहितीची खात्री करून पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी सापळा रचला। संशयित दोघे तेथे आढळून येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवतच त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। 65,000चा मुद्देमाल जप्त। ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांकडून चोरीला गेलेले आणि उपसा करण्याचा पंप, मोटार, 2 फोल्डिंग पाईप आणि लोखंडी सळ्यांचा बंडल असा एकूण सुमारे 65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। अवघ्या 24 तासात चोरीचा छडा लावत आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केल्याने सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कामगिरीचे कौतुक होत आहे। पोलिसांच्या पथकाची कारवाई ही धडक कारवाई सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रुपनर, अरुण अवताडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बंडू पवार तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार अभिजित पाटील आणि शेखर पवार यांच्या पथकाने केली। या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित पाटील करीत आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।